भित्रा ससा. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका जंगलात एक शक्तिशाली सिंह राहत होता. त्या सिंहाला भूक लागली तर तो शिकारीवर निघायचा आणि जे जनावर त्याच्या समोर यायचं त्याची शिकार करून तो सिंह आपली भूक भागवायचा. जंगलातली सर्वच जनावरं त्या सिंहाला खूप घाबरत असायची. एक दिवस त्या सिंहाने बकरीची शिकार केली, पण बकरीला खाताना त्या बकरीच्या शिंगांनी तो सिंह घायाळ झाला. मग मात्र त्याला खूप राग आला आणि त्या दिवसापासून त्याने ठरवलं की त्या जंगलात शिंगवाल्या प्राण्यांना कोणतंच स्थान दिलं जाणार नाही. सिंह तडक एक घोषणा करतो, ऐका ऐका ऐका, आजपासून या जंगलात एकही शिंग असलेला प्राणी राहू शकणार नाही. त्यामुळे शिंग असलेल्या प्राण्यांनी तडक माझं हे जंगल सोडून निघून जा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ही घोषणा ऐकून शिंग असलेले सर्व प्राणी घाबरून जातात आणि चुपचाप जंगल सोडून निघून जायची तयारी करू लागतात. त्याच जंगलात एक ससा राहत असतो. सिंहाची ही घोषणा सशाच्या कानावरही पडते. ही घोषणा ऐकून ससा इतका घाबरतो की तो रात्रभर झोपूच शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातील सर्व शिंग असलेले प्राणी जंगल सोडून निघून जाऊ लागतात. ससा उन्हात बसून हे दृश्य पाहत असतो आणि अचानक त्याची नजर स्वतःच्याच सावलीवर पडते. दुपारच्या उन्हात त्याची सावली त्याला खूप उंच झालेली दिसते आणि ते बघून तो घाबरतोच. अरे बापरे, माझे कान खूप लांब झालेत असं मला वाटतंय. जर जंगलाच्या राजाने माझ्या या कानांना शिंग समजलं आणि मला मारून टाकलं तर माझं काय होईल? आणि मी इतकुसा प्राणी, मी सिंहाला कसं बरं समजावू? आणि जंगलचा राजा माझं कसं ऐकेल? अरे बापरे, हे काय झालं? चला चला चला, इथून चुपचाप निघून गेलेलंच बरे बाबा. अखेर भित्रा ससा आपल्याच सावलीला घाबरतो आणि पुढचा मागचा काहीही विचार न करता जंगल सोडून कायमचा तिथून निघून जातो. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनल डुक्कू टीव्ही मराठीला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा.